भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळवलं अशा मेरी क्युरी यांची आज गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी पुण्यतिथी। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या विज्ञान युगातील उल्लेखनीय कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करते। मेरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1834 मध्ये झाला। वयाच्या 16व्या वर्षी त्या शिक्षिका झाल्या। त्यानंतर त्यांनी क्ष किरणोत्साराचा अभ्यास केला व क्ष किरणोत्सार ही संकल्पना प्रथमतः मेरी क्युरी यांनी आणली। जो आता आपण पाहतो की पूर्ण जगामध्ये कॅन्सर या रोगाचं प्रमाण वाढत आहे। यासाठी त्या पेशंटला वाचवण्याचं काम करते ते रेडियम संस्थेची स्थापना प्रथमतः मेरी क्युरी यांनी केली। त्यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पारितोषिक मिळालं, त्याचप्रमाणे रसायनशास्त्राचे देखील नोबेल पारितोषिक मिळालं। त्यांनी विज्ञान युगामध्ये विज्ञान क्षेत्रात काम करत असताना यातून मानवाची प्रगती व्हावी हा उद्देश समोर ठेवून त्यांनी पूर्ण काम केलं। आणि त्यामुळे आज आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज विविध अशी कॅन्सर उपचार केंद्र आहेत। यामध्ये रेडियम याबद्दल अभ्यास करणाऱ्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं ते मेरी क्युरी यांचं होतं। त्यांच्या अभ्यासाला त्यांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी भारत सरकारने त्यांना 1903 व 1903 मध्ये भौतिकशास्त्रातून नोबेल पारितोषिक दिलं। तर त्याचबरोबर त्यांना 1911 मध्ये रसायनशास्त्रातून नोबेल पारितोषिक मिळालं। असे जीवनातील प्रत्येक घटकात ज्यांना मानवजातीसाठी त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा ते वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कार्याला पुनश्च एकदा एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने मानाचा मुजरा करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।